हे जे लहान बाळ आहेत या बाळांसाठी तुम्ही जे त्याचा पुनर्वसन व्हायला पाहिजे, प्रदूषित राहायला नाही पाहिजे. बालविवाह एक जे मुद्दा आहे आजचा तुमचा बालविवाहाचा. परंतु याच्यातून तुम्हाला ज्या ज्या माहिती मिळणार आहे, जी कार्यशाळा निर्माण होते, जी कार्यशाळा आयोजित केली जाते ती कशासाठी असते की त्याच्यातून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. तुम्ही तर तुमच्या कामाच्या बाबतीमध्ये सगळं व्यवस्थित आहात, सगळं काही आहे म्हणून तुम्हाला सरकार त्या जागेवरती तुम्हाला तुमची नेमणूक दिलेली आहे. परंतु त्याच्याबरोबर आपण भारत देशामध्ये राहतो तर आपलंही काहीतरी कर्तव्य आहे. एक व्हिडिओ आहे, ती व्हिडिओ तुम्ही ऐका. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपल्या देशामध्ये काम करणारे जे लोक आहेत ते सुद्धा त्याच्या पद्धतीने काम करतात. काय करतात, कशा पद्धतीने भारतामध्ये आपले नागरिक आहोत म्हणून त्या कर्तव्याचे पालन करतात. बरोबर. याच्यामध्ये ही जी दत्तक प्रक्रिया आहे याची www.kara.nic.in म्हणून एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईट वरती तुम्हाला नाव रजिस्ट्रेशन करावं लागतं. तुम्हाला जसं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, जन्माचा दाखला आहे, इन्कम प्रूफ आहे आणि प्रॉपर्टी प्रूफ आहे. या प्रॉपर्टी प्रूफच्या हिशोबाने तुम्हाला काही कागदपत्र तिथं तुम्हाला अपलोड करावं लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाळ हे अडॉप्शनला मिळतं. तुमच्याकडे बरेचसे काही दाखवते येतील, फॅमिलीवाले येत असतील किंवा आले नसतील किंवा भविष्यात येतील तर त्यांना व्यवस्थित पद्धतीने त्यांना गायडन्स करा, त्यांना व्यवस्थित पद्धतीने समजून सांगा. त्याच्या ठिकाणी आम्ही कार्यशाळेला गेलो होतो. त्याच्यानंतर हे जे बाळ आमच्याकडे येतात हे बाळ 1 तासाचे, 2 तासाचे, 1 दिवसाचे किंवा 3 वर्षाचे, 2 वर्षाचे बाळ हे असतात. हे कोणाचे बाळ आहे, हे आपल्याच लोकांचे आपणच सोडून दिलेले बाळ असतात. काही लोक असतात त्यांना ते नकोसे असतात म्हणून ते आमच्याकडे येतात. बरोबर. तुमच्याकडे अंगणवाडीमध्ये लहान लहान बाळ येतात, त्यांचं संगोपन करण्यासाठीच येतात. तसंच आमच्याकडे त्यांना सोडून दिलेलं असतं म्हणून त्या बाळाचं संगोपन आम्ही करतो. आणि त्या प्रमाणामध्ये आतापर्यंत संस्थेने 165 मुलं दत्तक दिले. 5 मुलं असेल. मला काही उदाहरणं सांगतो. आता 15-20 दिवसापूर्वी अंमळनेर धरणगाव, माहितीये धरणगाव, धरणगावच्या रेल्वेच्या डब्यामध्ये एक 15 दिवसाचा सुंदर मुलगा त्याला रुमालामध्ये गुंडाळून टॉयलेटमध्ये टाकून दिलेलं होतं रेल्वेच्या. माझ्याकडे आता 4 मुलं आहेत असे की ते बेडवर झोपलेले, त्यांना कोणी नाही. त्यांचा माय बाप मामा काका सगळा मी आहे आणि त्या मामाला मी त्यांचं संगोपन करतो. तुम्हाला कधी वेळ मिळाला तर माझ्या संस्थेत या. तुम्हाला कदाचित माहिती नसेल, धुळे जळगाव नंदुरबार म्हणून फक्त माझी एकट्याची संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी काम करतोय. आणि मला आज या व्यासपीठावरती मला इथं उपस्थित राहण्यासाठी याची परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आणि याच्यानंतर तुम्हाला ह्या ज्या काही अडॉप्शन बाबतीतच्या काही प्रोसेस आहेत त्या थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, कारण तुम्हाला गेली जायची वेळ झाली आहे. बरोबर. याच्यामध्ये भरपूर काही सांगण्यासारखं आहे. हे जे मुलं असतात अशा वेळेस जर तुमच्या समोर कधी 1 तासाचे 2 तासाचे जन्मतः बाळ जर नवजात बाळ तुम्हाला दिसले तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. एक बाल कल्याण समिती बद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? बाल कल्याण समिती असते माहिती आहे का? एक बाल कल्याण समिती असते. त्या समितीच्या अंतर्गत आमच्याकडे आणि डीसीपीओ बाल संरक्षक कक्ष जे आहेत त्याचे सर बसलेले त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे बाळ दाखल होत असतात. त्यांचं पुनर्वसन करतो आम्ही. आमच्याकडे 0 ते 6 वर्षाचे बाळ ठेवण्याची परवानगी असते. आता नवीन या वात्सल्य योजनेच्या अंतर्गत आता 18 वर्षापर्यंतच्या मुलांना सुद्धा अडॉप्शन फ्लो मध्ये आणण्याची सरकारने प्रक्रिया राबवली आहे. आणि राहिला प्रश्न, हे जे बाळ असतात हे सगळे आपल्या बहुजनांचेच इतर कुठेतरी टाकलेले किंवा बालविवाह झालेल्या ज्या मुली आहेत त्यांचेच बाळ असतात. बरोबर ना. तुम्हाला कधी वेळ भेटला तर या बघा. आपल्या समाजामध्ये या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असे पण काही व्यक्ती आहेत. याच्या अगोदर आमच्या वडिलांनी संस्था चालवली. स्वतःच्या पेन्शन मध्ये तिला सगळं पुनर्वसन केलं. आतापर्यंत माझ्याकडे आता 12 बाळ आहेत. 12 पैकी 4 बाळ हे छोटे छोटे बाळ आहेत आणि ते बाळ टोटली बेडवरती आहे. तुम्ही जशा गृहिणी आहात, जशा बहिणी आहात, तशा माझ्याकडे 8-9 लेडीज आज 24 तास कार्यरत आहे. 4 लेडीज या डेला असतात, 4 लेडीज या रात्रपाळी करतात. एक त्यांचे इंचार्ज आहे
हे आमचे कुलदीप देवरे सर म्हणून आहेत. मी स्वतः अतुल चंद्र बिराडे नाव आहे माझं. आणि हे सतीशजी चव्हाण साहेब आहेत, त्यांच्या याच्या खाली आम्ही कार्य करतो. आणि हे काही व्यवस्थित काही कार्यशाळेला असे काही मुद्दे असतात. बालविवाहाचा मुद्दा झाला. बालविवाहासाठी तुम्ही काय काय योगदान देऊ शकता? तुम्ही बालविवाह हे थांबवले पाहिजे. होऊन जातात चुका, प्रत्येकाकडून चुका ह्या होत असतात, असं काही नाहीये. चुका होत राहतात. त्यांना पदरामध्ये घेऊन त्यांच्या पुढे त्यांच्या भविष्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण यायला नको म्हणून तुम्ही खालच्या स्तरावरती काम करतात. ग्रामीण भागातून तुम्हाला या गोष्टीची सगळी माहिती असते. पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी याच्यामध्ये सगळे त्यांची एक कमिटी निर्माण केली आहे गव्हर्नमेंटने आता या वाचन योजनेच्या अंतर्गत. त्याच्यात तुम्ही पण स्वतः सदस्य आहात. सकाळी सेशन मध्ये सांगितलं असेल, तुम्हाला सांगितलं का? माहिती झालं का? बरोबर. याच्यामध्ये तुमचा रोल काय आहे, तुमची भूमिका काय आहे, हे तुम्हाला स्वतःहून जाणून घ्यायची. तुम्हाला स्वतःहून तुमचं हे क्लिअर करायचंय. त्याच्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. त्याच्यामधलं एक चर्चासत्र म्हणून काही वेळ आमच्यासाठी हा दिलेला होता. त्या अनुषंगाने मी आलो होतो. त्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भरपूर दत्तकचे प्रकार आहे. रिलेटिव्ह, बहिणी बहिणींमध्ये घेतलेले बाळ, काका काकूने पुतण्याला दिलेलं बाळ, आजी आजोबांनी मुलीला दिलेलं बाळ किंवा आजी आजोबांना दिलेलं. याच्यामध्ये ब्लड रिलेशन, ब्लड म्हणजे रक्ताच्या नात्यातल्या लोकांनाच तुम्हाला रिलेटिव्ह अडॉप्शन म्हणजे नातेवाईकाचं बाळ हे रिलेटिव्ह अडॉप्शन मध्ये घेता येतं. असे बरेच प्रकार आहे. स्टेट आहे, सावत्र आहे, सावत्र भाऊ, सावत्र बहिणी, त्यांचे बाळ सावत्र मावस बहिणीला, मावस बहिणीला हे देऊ शकतात. डायरेक्टली बाळ दत्तकास घेता येत नाही, परंतु ही कोणालाही संकल्पना माहित नाही. आमच्याकडे भरपूर असे डायरेक्ट येतात. मी आतापर्यंत माझ्या रिकमेंडेशन म्हणून कमीत कमी 970 फॅमिलीला हे माझ्या संस्थेच्या रिकमेंड केलं. साहेबांच्या रिकमेंडमुळे त्या व्यक्तींना बाळ मिळालंय दत्तकास. त्यांचं जीवनमान घरामध्ये त्यांना मुलबाळ नसल्यानंतर त्यांची काय अवस्था होते ही त्यांनाच माहिती असते. आणि अशा वेळेस जर तुमचं थोडस योगदान माहिती त्यांना येतच की बाबा कुणी तुमचे ओळखीचे असतात, त्यांना काहीच माहित नाही आणि बिचारे त्यांना मुलबाळ होत नाही, प्रॉपर्टी भरपूर असते. अशा वेळेस तुम्ही त्यांना सहकार्य करा. त्यांना सांगा की अशी अशी एक संस्था आहे, पुणे जळगाव नंदुरबार म्हणून कार्यरत करते. आपलेच 1-1, 2-2, 3-3, 4-4 दिवसाचे मुलं हे टाकून दिले जातात. हे मुलं आमच्याकडे येतात. तुमच्यासारख्याच गृहिणी माझ्याकडे, बहिणी माझ्याकडे काम करतायत. आपलं स्वतःचं लेकरू समजून. कोणी आहे का असं? आता जर तुम्हाला मी म्हणत नाही असं, पण एखादं जर लेकरू, एखादा माझं आज बरेचसे मुलं आहेत, त्याच्यापैकी एखादं लेकरू तुमच्या ताब्यात दिलं, किती दिवस तुम्ही सांभाळू शकता? किंवा रोडवरती सापडलेलं जे बाळ आहे हे किती दिवस सांभाळू शकता? 1 दिवस, 2 दिवस सांभाळणार का? मतिमंद मुलं आहेत या देशामध्ये. इतके भयंकर प्रकार आहेत. स्वतःच मतिमंद बाळ सुद्धा सांभाळायला तयार नाहीत लोक. साखरे रोडला जी संस्था आहे ती सुद्धा आमच्यासारखंच कार्य करते. 6 वर्षाच्या पुढचे बाळ सांभाळते. काल मी एका प्रोग्रामला होतो, तिथं 14 मुली आहे, अनाथ मुली आहे. सॉरी, अनाथ नाही, त्यांना आईबाप आहे, मतिमंद मुली आहे. त्या मुली सांभाळायला तयार नाहीत आईबाप. आमच्याकडे येतात, आम्ही सांभाळतो. काय सांभाळतो? काही त्याच्या मागचं काही कारण, सरकार आम्हाला काही मानधन देतं, पैसे देतं, ठीक आहे. या गोष्टी आपल्या कर्तव्याला ज्या गरजेच्या आहेत त्या लागतात म्हणून आम्ही करतो. पण याच्या पलीकडे आपलं काहीतरी कर्तव्य असतं. आपण या देशाचे नागरिक आहोत. आपल्या देशाला तुमच्यासारख्या ची गरज आहे. तुमच्यासारख्यांची गरज आहे. आमच्यासारख्यांची गरज आहे. खरंच हे देश चांगला आहे. एवढे लागून हे साहेब आले. हे साहेब दिवसभर इथं थांबतायत. कालपासून प्रत्येक तालुक्यामध्ये प्रोग्राम आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये कार्यशाळा आयोजित केलेल्या आहेत. हे कशासाठी? याच्यापासून काहीतरी माहिती मिळेल. आपलं कर्तव्य आहे.
जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य पार पाडत नाही तोपर्यंत